श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आवड चॅनेलवर मनापासून स्वागत. जाणिले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, जाणिले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, आणि म्हणूनच तर ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव, आणि म्हणूनच ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव. स्वामी महाराजांच्या गोड नामस्मरणाने आपली सुरुवात झाली आहे, पण इथून पुढचं आयुष्य देखील आनंदातच घालवायचं असेल तर आपल्याला स्वामींचे संदेश ऐकणे खूप गरजेचे आहे. रोजच्या रोज जे आपल्या चॅनेलवर स्वामी संदेश ऐकतात त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आजचाही स्वामी संदेश तसाच आहे. स्वामी भक्त हो, स्वामींचं रूप म्हटलं ना तर स्वामी आपल्या कुठल्याही रूपामध्ये आपलं मन मोहून टाकतात. स्वामी कुठल्याही रूपामध्ये आपल्याला दर्शन देऊन जातात. पण तरीही आज स्वामींनी फक्त तुमच्यासाठी जे रूप धारण केले आहे त्या रूपामध्ये स्वामी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ पाहत आहे. तर तुम्हाला पुढे दिसत असलेले स्वामींचे 3 फोटोंपैकी स्वामींचा कुठल्याही एक रूप तुम्ही निवडायचं आहे. तर ते फक्त तुमच्यासाठी असणार आहे आणि तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला कळणार आहे. स्वामी भक्त हो, स्वामींचं रूप तुम्ही फोटोमध्ये शोधा, नाहीतर मनामध्ये शोधा. ते रूप नेहमीच तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. चला, आता तुम्ही तुमचं काम केलं असेल अशी मी आशा व्यक्त करते. ज्यांनी 3 नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे, तुझ्यामध्ये बदल हे तुलाच घडवून आणायचे आहे. तुझ्यामध्ये बदल हे तुलाच घडवून आणायचे आहे. ते इतरांना तुझ्यामध्ये आपोआप घडणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, तू स्वतःची तुलना कोणासोबत करत आहे ते एकदा पडताळून बघ. कारण तुलना तू ज्या व्यक्तीशी करतो ती तुलनाच मुळीच चुकीची असते, आणि म्हणूनच अशा व्यक्तीशी केलेली तुलना काही उपयोगाची नाही. व्यक्ती चुकीची आहे तर तुझ्या आयुष्यात तिचा अनुकरण करून कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत याचा विचार तूच कर. आणि मुळात तू कोणाशी तुलनाच करू नको. ते मुळात तुझं आयुष्य आहे, हे त्या व्यक्तीपेक्षा वेगळं आहे, आणि त्याचं आयुष्य हे तुझ्यापेक्षा वेगळं आहे, आणि त्याची कर्म वेगळी आहेत, तो मनुष्य वेगळा आहे. आणि जर त्याची कर्म वेगळी आहे, तो मनुष्य वेगळा आहे, तर तुझं नशीब त्याच्या नशिबाशी घासायला जाऊ नकोस. याने त्रास फक्त तुलाच होणार, समाधान मात्र कधीही तुला मिळणार नाही. तुझं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे जे बाहेर काढायला शिक. अरे, प्रत्येकामध्ये सुप्त गुण दडलेले असतात, ते ओळखायला शिक. जमत नसेल तर आम्ही तुला सरळ हाताने मदत करू, पण त्यासाठी तुला आमच्याकडे 1 पाऊल चालून यावं लागेल. तू 1 पाऊल आमच्या दिशेने टाक. आम्ही 10 पावले चालत येऊ आणि तुझा हात धरू. आयुष्य जगत असताना दुसऱ्यांकडून शिकण्यासारखं आवर्जून असेल ते शिकावं, पण त्यांच्यासारखंच जगायचं असा हट्ट करणे म्हणजे साप चुकीचं आहे. ते मूर्खपणाचे लक्षण आहे. असं करणं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करत आहात, आणि तुम्ही तुमच्या स्वतःचाच अपमान देखील करत आहात. म्हणून तुलना कधीच दुसऱ्यांसोबत करू नको. आणि तरीही तुला तुलना करायची असेल तर मग तुझी तुलना तू तुझ्या भूतकाळाशी आणि वर्तमान काळाशी कर. म्हणजे तुलाच कळेल की भूतकाळामध्ये तू काय होतास, आता वर्तमान काळामध्ये तू काय आहे हे बघ. भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये जेव्हा तुलना करशील तेव्हा तुझे गुणदोष तुझ्या समोर असणार आहे, आणि त्यातून एक अनुभव घेऊन तुला तुझ्या भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्ग देखील मिळेल. या पद्धतीने तू तुझ्या मार्गावर चालशील तेव्हा आम्ही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी 2 नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे, स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस.
स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस, कारण कदाचित तुझ्यासारखं आयुष्य जगणं हे कोणाचं तरी स्वप्न असेल. आणि म्हणूनच जे तुझ्या पदरी पडलेले आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिक. ती परिस्थिती आनंदाने स्वीकारायला शिक आणि त्यामध्ये समाधानी राहायला शिक. प्रयत्न जेवढे जास्त तेवढाच विजय हा तुझाच होणार आहे. जेवढे प्रयत्न तू जास्त करणार आहेस तेवढा विजयही मोठा होणार आहे. एकदा प्रयत्न करून काहीही होत नाही. अरे, प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. आणि माझं तुझ्यावर लक्ष आहे हे कधी विसरू नकोस. तू काळजी करू नकोस. तू फक्त तुझे कर्म चांगले कर आणि तुझे प्रयत्न मात्र चालू ठेव. बाकी सगळं आमच्यावर सोडून दे. तुला ठाऊक आहे का, तू स्वतःला हवी ती सवय लावू शकतोस. तुझ्यामध्ये तेवढे सामर्थ्य आम्ही दिले आहे. फक्त प्रश्न एवढा आहे की तुला सवय कुठली लावायची हेच तुला कळत नाही. तू वाईट सवय लावून घेत असेल तर तुझे आयुष्य वाईटच होणार आहे. आणि याउलट तू जर एखादी चांगली सवय लावून घेणार आहेस तर तुझं आयुष्य हे चांगलेच होईल. सवय कुठली लावायची हा विचार करण्याचा स्वातंत्र्य आम्ही तुला दिले आहे. आता तूच बघ तुला कसा विचार करायचा. जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवताना तो कधीच कमी पडत नाही. अरे, तुझी जीवनात कितीही मोठा संकल्प असला तरी काही अंतरावर तुला आमच्या नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. फक्त तू आमच्यावर शंका घेऊ नकोस. आणि जेव्हा तू आमच्यावर शंका घेत नाही तेव्हा आम्ही तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी 1 नंबरचा फोटो निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे हे आपण स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे, या विश्वात असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. तुझा परमात्मा म्हणजेच आम्ही तुझ्या हृदयात विराजमान आहोत याची सदैव जाणीव ठेव. आम्ही कधीच कोणाला एकटे सोडत नाही. आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भूतकाळात होतो आणि आम्ही तुझ्यासोबत तुझ्या वर्तमानात आहोत आणि आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भविष्यातही कायम असणार आहोत. अरे, ज्याचे कोणीही नसते त्याचे फक्त आम्ही असतो. त्याचे फक्त आम्ही असतो. हे बघ, एखादा रोप लावल्यानंतर त्याला फुलं आणि फळे येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. तसंच तुझ्या आयुष्याचा देखील आहे. या गोष्टी घडून येण्यासाठी देखील वेळ ठरलेली आहे. फक्त तोपर्यंत तू मात्र काळजी घे. त्या रोपाला दररोज पाणी घालावे लागते. तेव्हा कुठे त्या रोपाला सुंदर फळे आणि फुले येतात. तसंच तुझ्या आयुष्याचं आहे. वेळोवेळी तुला तुझ्या चांगल्या कर्मांची आणि आमच्या नावाची त्याला जोड द्यायची आहे. तेव्हा कुठे तुझं आयुष्य भरायला लागणार आहे. आणि जेव्हा तुझ्या आयुष्याला चांगल्या कर्मांची आणि आमच्या नामस्मरांची जोड देशील ना, तेव्हा तुझं आयुष्य हे सोन्याहूनही मौल्यवान होणार आहे. याची सदैव जाणीव ठेव. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आम्हाला तू दान केलेला पैसा, तुझ्या महागड्या वस्तू हे कधीच आवडत नाही. आम्हाला फक्त आवडतात तुझे चांगले कर्म. आणि म्हणूनच तुझे कर्म करताना एक लक्षात ठेव, मी सदैव तुझ्यावर पाळत ठेवून आहोत. तू स्वतःसाठी जग, खूप श्रीमंत हो. फुंकार घालायला देखील तू शिकायला हवं. त्याशिवाय तुला सुख अनुभवता येणार नाही. आणि अशी जर तुझी वागणूक असेल तर आम्ही तुला फक्त एकच सांगू की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्ही ऐकलाच आहे. तर आजच्या संदेशामध्ये स्वामी आपल्याला सांगतात की कुठलीही अपेक्षा नाही, फक्त त्यांची एकच अपेक्षा आहे की जे कर्म आहे आपण ते चांगले करावे. यासोबतच जे आयुष्य जगत असताना स्वामींचे सतत नामस्मरण करावे. 2 गोष्टी आपल्याकडे असतील आणि आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल, आपले सातत्याने प्रयत्न असतील तर आयुष्यात नक्कीच
आपण यशस्वी होऊ शकतो. संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.